नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमिया मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल सेवक म्हणजेच कोतवाल पदाची मोठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे, ज्याच्यामध्ये 2912 पदे असणार आहेत आणि सर्व जिल्ह्यांची वेगवेगळी जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. परंतु याच्यामध्ये फॉर्म कोण भरू शकतो, संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या सर्व माहितीसाठी अपडेटसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्याला 5 लाख सबस्क्रायबरचं टार्गेट लवकरच पूर्ण करायचं आहे. आपला कोतवाल म्हणजे महसूल सेवक पदभरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. ठीक आहे, सर्व माहिती नीट समजून सांगणार आहे. विनंती एवढीच आहे की सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, आता जी जाहिरात येणार आहे ना, ती कशा प्रकारची येणार आहे नीट समजून घ्या. आता 2025 मध्ये एक जाहिरात आलेली होती अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर जिल्ह्याची. त्या जाहिरातीनुसार 2025 ची जाहिरात आहे, त्या जुन्या जाहिरातीनुसार संपूर्ण माहिती नीट समजून सांगू शकतो की याच्यामध्ये कोण फॉर्म भरू शकतो. ठीक आहे, आता जास्त व्हिडिओ मोठा होणार नाही, एकदम कमी वेळेमध्ये 3-4 मिनिटांमध्येच तुम्हाला संपूर्ण माहिती चांगल्या प्रकारे समजून सांगेल. याच्यामध्ये कोण फॉर्म भरू शकतो, 18 वर्ष कंप्लीट पाहिजे आणि 18 वर्षे ते 40 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. SC ST ला याच्यामध्ये चांगल्या प्रकारे वयाची सूट भेटेल. आणि जर तुम्ही फक्त चौथी पास असाल 2025 च्या जाहिरातीनुसार, तरी देखील तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. माझ्या अंदाजे याची शैक्षणिक पात्रता याच्यामध्ये वाढ होऊ शकतो. 7वी पास किंवा 10वी पास वरती ही पदभरती जाण्याची शक्यता आहे. लवकरच सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत. आता याच्यामध्ये कोण फॉर्म भरू शकतो ते बघण्याच्या अगोदर काय सांगितलेले आहे, जे परिपत्रक आलेले आहे महसूल विभागाकडून, त्याच्यामध्ये हे महसूल सेवक म्हणजे कोतवाल पदभरती 2026 जी आहे ना, ती 31 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करायला लागलेली, सॉरी 30 नोव्हेंबरच्या आतमध्ये संपूर्ण पदभरतीची कोणत्याही परिस्थितीत पार पडली जाईल याची दखल घ्यायला सांगितलेली आहे. आणि हे महसूल विभागाने परिपत्रक सर्व जिल्हाधिकारी म्हणजे सर्व जिल्ह्यांसाठी काढलेले आहे. त्याच्यामुळे सर्व जाहिराती ज्या आहेत ना, तुम्हाला येत्या 1 ते दीड महिन्यामध्ये सर्व जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या जाहिराती आलेल्या बघायला भेटतील. आता याच्यामध्ये कोण फॉर्म भरू शकतो ना, हे नीट समजून घ्या. ठीक आहे, नीट समजून घ्या. वरती मी तुम्हाला सांगितले 4थी पासवाला विद्यार्थी याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. शैक्षणिक पात्रता 7वी किंवा 10वी पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आणि तुम्ही 18 वर्ष ते 40 वर्ष या दरम्यान तुम्ही असाल तरी देखील याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. याच्यामध्ये पगारबद्दल 1 मिनिट, पगार विद्यार्थ्यांना महत्त्वाचा असतो. तो मी एका मिनिटामध्ये इथे सांगून घेतो. ठीक आहे. आता हे जे महसूल सेवक पद आहे ना, म्हणजेच कोतवाल जे पद आहे ना, या पदासाठी 15,000 रुपये पगार असतो प्रत्येक महिन्याला. याच्यामध्ये वाढ देखील होण्याची शक्यता आहे. आता याच्यामध्ये कोण फॉर्म भरू शकतो, तुम्हाला सांगितलं 4थी पास याच्यामध्ये फॉर्म भरू शकतो. परंतु जे आता समजा प्रत्येक जिल्ह्याची जिल्ह्याची जाहिरात येते आणि त्याच्यानुसार तालुक्यानुसार वेगवेगळे या ठिकाणी जागा. आता आता ही जाहिरात होती अहिल्यानगर जिल्ह्याची. आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुका आहे समजा, त्याची जाहिरात मी इथे ओपन केलेली आहे. आता संगमनेरमध्ये आता 3-4 गावे मिळून किंवा 2-3 गावे मिळून काय होते, एक सजा असते म्हणजे एक कार्यालय असते. एक कार्यालय समजा, म्हणजे आता समजा माझं गाव आहे, बघू शकता वडझरी हे या सजेमध्ये एक जागा आहे. ती महिला EWS ची जागा आहे. महिला आरक्षण येथे लागू आहे, त्याच्यामुळे महिला EWS ची जागा आहे. आणि वडझरी बुद्रुक आणि वडझरी खुद्रुक ही 2 गावे जी आहेत ना, ही या 2 गावांची मिळून एक सजा आहे. म्हणजे या दोन्ही गावाचे जे रहिवासी आहेत याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. अजून एक उदाहरण देतो. आता समजा बघू शकता, हे गाव आहे जवळे बाळेश्वर, संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर हे गाव आहे. ही जवळे बाळेश्वर, कवटेवाडी आणि लवाडी हे 4 गावे मिळून ही एक सजा आहे. कोणती सजा आहे तर बाळेश्वर म्हणजे सजेमध्ये, प्रत्येक सजेमध्ये एक महसूल सेवक म्हणजे कोतवाल निवडला जातो. आता ही 3 गावाचे रहिवासी याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. जी आपलं गाव कोणत्या सजेमध्ये येतं हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. आता हे 4 गावे मिळून ही एक सजा आहे आणि याच्यामध्ये मला महिला आरक्षण नाही आणि ओपन कॅटेगरीसाठी ही जागा आहे. अजून एक उदाहरण मी तुम्हाला इथे देतो, दुसऱ्या कॅटेगरीसाठी जे असेल ते. आता समजा बघू शकता इथं कोणती आहे, सुकेवाडी सजेच्या अंतर्गत सुकेवाडी आणि हंजापूर ही 2 गावे येतात. तर ह्या 2 गावेचे रहिवासी जे आहेत ना, ते याच्यासाठी फॉर्म भरू शकतात. परंतु ती जागा कोणत्या कॅटेगरीसाठी आहे, इमाव म्हणजे इतर मागासवर्गीय OBC साठी जागा आहे आणि ती महिलांसाठी जागा आहे. म्हणजे या 2 गावच्या सर्व महिला याच्यासाठी इथे सुकेवाडी या सजेसाठी फॉर्म भरू शकतात. ठीक आहे.
म्हणजे सांगण्याचा मुद्दा एका मिनिटामध्ये समजून घ्या. जाहिरात जी येते एका जिल्ह्याची येते आणि त्याच्यामध्ये तालुक्यानुसार जागा दिल्या जातात. समजा दिल्या जातात आणि तालुक्यानुसार एक म्हणजे 2-3 गावे मिळून एक सजा असते आणि त्या 2-3 गावचे विद्यार्थी किंवा महिला पुरुष रहिवासी असतात त्या सजेमध्ये फॉर्म भरू शकतात. 2-3 गावांची मिळून काय तयार होते? एक सजा तयार होते. म्हणजे आपण या कोणत्या सजे आपलं गाव कोणत्या सजेच्या अंतर्गत येतं त्याच्यामध्ये आपण फॉर्म भरू शकतो. प्लस हा देखील पॉइंट याच्यामध्ये असतो, की याच्यामध्ये ती जागा कोणत्या कॅटेगरीसाठी आहे, महिलांसाठी आरक्षक आहे की पुरुषांसाठी आहे, प्लस ती कोणत्या कॅटेगरीसाठी आहे हे तुम्हाला बघणे गरजेचं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना जे या ठिकाणी 100% याच्यामध्ये निवड करून घ्यायची आहे, त्यांच्यासाठी सर्वात बेस्ट स्टडी मटेरियल नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. इतर ठिकाणी कुठेही तुम्हाला ह्या उपलब्ध होणार नाहीत. ज्या आहेत ना पोलीस पाटील आणि कोतवाल पदभरतीसाठी म्हणजे महसूल सेवक आणि कोतवालसाठी, पोलीस पाटीलसाठी सर्व पदांसाठी सर्वात बेस्ट या नोट्स असणार आहे. ज्याच्यामध्ये परीक्षा तुम्हाला काय होईल, परीक्षेमध्ये तुम्हाला किती प्रश्न विचारले जातात? एकूण 50 प्रश्न विचारले जातात. 50 प्रश्नांमध्ये काय असते? पोलीस पाटील आणि कोतवालचे जे अधिकार आहेत, अधिनियम आहेत, कर्तव्य आहेत, त्यांच्यावरती 10-12 प्रश्न विचारले जातात. समजा तुम्ही फॉर्म भरला छत्रपती संभाजीनगर, तर त्या जिल्ह्याच्या विशेषवरती तुम्हाला 10-12 प्रश्न विचारले जातात. त्या सर्व याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याची माहिती भेटेल. त्याच्यानंतर पोलीस पाटील, कोतवाल यांचे अधिकार आणि कर्तव्याची संपूर्ण पी भेटेल आणि मागील झालेल्या इथून मागच्या 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला कोतवाल आणि पोलीस पाटीलच्या भेटतील. कारण दोन्हींचा अभ्यासक्रम सारखाच आहे. ठीक आहे. त्या प्रश्नपत्रिका फायद्याच्या ठरतील. सर्व भेटणार आहे. सोबतच तुम्हाला इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, महत्त्वाचे सामान्य ज्ञान, त्याच्यानंतर चालू घडामोडी सर्व पी स्वरूपामध्ये भेटणार आहे. खूप मोठ्या-मोठ्या पी असणार आहे. तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी त्या फायद्याच्या ठरतील. ज्याही विद्यार्थ्यांना या नोट्स घ्यायच्या आहेत, आता जे अजून जाहिराती प्रसिद्ध झाल्या नाही, त्याच्यामुळे आपण किंमत फक्त 199 ठेवलेली आहे. फक्त 199 ठेवली आहे. जाहिरात आल्याच्या नंतर 399 म्हणजे जवळ-जवळ 500च्या आसपास सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला भेटणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जर आत्ताच घ्यायचं असेल, तर खाली जो नंबर दिसत आहे 2 नंबर, याच्यापैकी कोणत्याही नंबरवरती तुम्ही फोनपे, गुगल पे 199चं पेमेंट करा आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा आणि कोतवाल पदभरतीच्या नोट्स पाहिजेत असा मेसेज करावा. सर्व पी तुम्हाला तिथे भेटून जातील, ज्याच्या तुम्ही घरबसल्या झेरॉक्स काढून पूर्ण तयारी करू शकता आणि 100% तुमची निवड निश्चित करू शकता.